हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मी माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी रोज कोणतं प्रोडक्ट यूज करते हे मी तुम्हाला माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी सकाळी आंघोळ करताना माझ्या चेहऱ्याला फेस वॉशच वापरते. तर त्यामध्ये हे डर्माचं फेस वॉश आहे. तर हे मी आत्ता सध्या यूज करते. तर हे किंवा मग निविया ड्यू लाईट हे फेस वॉशसुद्धा एकदम छान आहे. तर सर्वप्रथम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझी स्किन ही ड्राय स्किन आहे. तर ड्राय स्किनसाठी निवियाचे सर्व प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे. तर ते प्रोडक्टच मी माझ्यासाठी वापरते. तर माझ्याकडे बरेच प्रोडक्ट हे निवियाचेच आहे, कारण निवियाचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि आपल्या स्किनसाठी म्हणजेच ड्राय स्किनसाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट हे फक्त निवियाचंच आहे. तर निवियाचं फेस वॉशसुद्धा भेटतं, तर ते मी यूज केलेलं आहे. तर यावेळेस मी हे डर्माचं यूज करते. तर हे दोन्हीसुद्धा ड्राय स्किनसाठी एकदम बेस्ट फेस वॉश आहे. तर फेस वॉश करताना दिवसातून 3 ते 4 वेळा मी फेस वॉश करते. सकाळी एकदा, दुपारी माझं काम आवरल्यावर एकदा, तसेच 5-6 वाजता आपण जेव्हा हातपाय तोंड धुतो तेव्हा एकदा, आणि संध्याकाळी झोपताना एकदा, असं 4 वेळेस मी फेस वॉश करते. तर त्यानंतर मग पुढची गोष्ट, सकाळी मी आंघोळ केल्यानंतरचं माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे टोनर. तर टोनर वापरताना मी हे रोज वॉटरच वापरते. तर रोज वॉटर सर्वात बेस्ट असं टोनर आहे, कारण इतर कोणतंही टोनर आपण महागडे असतातच तर ते तर वापरतोच, परंतु सगळ्यात बेस्ट हे आहे रोज वॉटर. तर त्याचा तर स्मेल एवढं छान आहे की सकाळी सकाळी एकदम फ्रेशच वाटतं. त्यामुळे मग एकदम बेस्ट आहे हे. आणि तर टोनर लावल्यानंतर 5 मिनिटांनी मग मी हे मॉइश्चरायझर वापरते. तर हे निवियाचंच मॉइश्चरायझर आहे. तर एकदम छान सॉफ्ट असं हे मॉइश्चरायझर आहे. तर सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम, तर ही क्रीम आहे. तर ही ड्राय स्किनसाठी एकदम बेस्ट अशी क्रीम आहे. तर ती सुद्धा आपण वापरू शकतो, किंवा मग पॉन्ड्सची सुद्धा मॉइश्चरायझर आहे, ते सुद्धा एकदम बेस्ट आहे. परंतु ज्यांचं ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी ही निवियाची एकदम बेस्ट अशी क्रीम आहे. आणि तर मग मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे सनस्क्रीन. तर हे ममअर्थचं व्हिटॅमिन सीचं सनस्क्रीन आहे आणि एकदम छान असं हे व्हिटॅमिन सीचं प्रोडक्ट आहे. कारण सनस्क्रीन तर आपल्या स्किनसाठी फार उपयुक्त आहे. तर आपली सूर्यापासूनची जी अतिनील किरणे असतात ते आपल्या स्किनपर्यंत पोहोचू नये, त्यामुळे सनस्क्रीन हे रोज यूज केलंच पाहिजे. तर आपण बाहेर जात असताना तर सनस्क्रीन वापरतो, परंतु घरात सुद्धा आपण सनस्क्रीन हे यूज केलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं की स्वयंपाक वगैरे करताना ती हीट आपल्या स्किनला लागते आणि त्यामुळे सुद्धा काही काही महिलांच्या तोंडावर वांग वगैरे येऊ शकतात. त्यामुळे सनस्क्रीन हे केव्हाही वापरलेलं चांगलंच असतं. त्यामुळे तुम्ही घरात असू किंवा बाहेर जात असाल तरी सुद्धा सनस्क्रीन हे उपयुक्त आहे. तर मी हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर 5 मिनिटं सनस्क्रीन लावून मसाज करते, जेणेकरून ती एकदम छान आपल्या स्किनमध्ये ती क्रीम मुरली पाहिजे आणि एकदम बेस्ट रिझल्ट पण आपल्याला त्यामुळे मग भेटू शकतो. तर माझं ड्राय स्किन असल्यामुळे मग मी जास्त करून माझ्या त्वचेची काळजी घेत असते. तर आंघोळ केल्यानंतरून 10 मिनिटं मी माझ्या स्किनसाठी देते, कारण दिवसभर आपण काय आपल्या स्किनकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपली स्किन खराब होण्याची शक्यता असते. तर माझं सकाळी आंघोळ केल्यानंतर 10 मिनिटात मी हे सर्व प्रोडक्ट लावते, तेव्हाच मग मी किचनमध्ये जाते. तर हे तर ममअर्थचं व्हिटॅमिन सीचं डेली ग्लो सनस्क्रीन आहे. तर हे तर एकदम बेस्ट आहे.
तर हे सुद्धा, आणि अजून एक आहे ते म्हणजे लॅक्मीचं सनस्क्रीन, तर ते सुद्धा एकदम छान आहे. तर आत्ता सध्या मी हे यूज करते, तर तुम्ही सुद्धा नक्की हे यूज करू शकता. तर हे झालं आपलं चेहऱ्यासाठीचं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन, आणि हे लावून आपण आपल्या चेहऱ्याची योग्य ती काळजी घेऊ शकतो. परंतु आपल्या लिपची पण काळजी तेवढीच घेतली पाहिजे. तर लिप बाम हा सर्वात बेस्ट प्रोडक्ट आपल्या लिपसाठी सर्वांनी यूज केलाच पाहिजे. तर मी हे हिलरी रोडाचं लिप बाम आहे आणि एकदम बेस्ट आहे, एकदम नॅचरल मॉइश्चर आहे हे. तर मस्त याचा रिझल्ट आहे. जवळजवळ गेली 4 ते 5 वर्ष झालं मी हेच यूज करते, एकदम बेस्ट आहे. हे लिप बाम लावल्यानंतर आपली जी ओठांची कोरडी स्किन असते ना ती एकदम गायब होते आणि एकदम ओठ आपले स्मूथ होतात. तर त्यामुळे मी हे लिप बाम वापरते. तर आंघोळ झाल्यानंतर आपल्या शरीराचा घामाचा वास येऊ नये त्यासाठी मग मी हे डिओडरंट वापरते. तर हे सुद्धा नेवियाचंच आहे, तुम्ही पाहू शकता याच्यावर लिहिलं इथं नेविया डिओडर नॅचरल ग्लो सेन्सिटिव्ह डिओडरंट. तर हे एकदम छान डिओडरंट आहे. तर हे एक मी रोज यूज करते. त्यानंतर मग तर हे आहे ग्लिसरीन. तर ग्लिसरीनचा उपयोग मी माझ्या स्किनसाठी रात्रीचं म्हणजे आठवड्यातून 1 दिवस ग्लिसरीन वापरते. तर ग्लिसरीन आणि गुलाब जल, तर हे दोन्ही मिक्स करून मी माझ्या स्किनसाठी रात्री झोपताना आठवड्यातून एकदा लावते. तर हे दोन्ही मिक्स करून रात्री झोपताना आपल्या स्किनसाठी आपण लावू शकतो. आणि याचा असा रिझल्ट आहे की आपल्या स्किनवरची जी धूळ बसलेली आहे आपल्या स्किनवर किंवा मस असलेला असेल तर तो एकदम पटकिनी निघायला हे दोन्ही सुद्धा एकदम छान असं मदत करते. तर हे ग्लिसरीन आणि हे रोज वॉटर मिक्स करून मी छान असं याचं लिक्विड तयार करते आणि ते माझ्या स्किनवर अप्लाय करते. आणि मग सकाळी आंघोळ करताना आपण स्किन जेव्हा चोळतो ना तर तेव्हा एकदम बेस्ट याचा रिझल्ट मिळतो आणि आपला जो चेहऱ्यावरचा मळ वगैरे असेल तर तो निघायला एकदम छान असं हे प्रोडक्ट आहे. तर असं माझं आजचं मी एकदम साधं सिंपल स्किन केअर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझं एकदम सिंपल असं स्किन केअर रुटीन? तर नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.